आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बेल्ले तमाशा महोत्सवमध्ये आपण आज आलो आहे। माझ्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत ज्या की इथे लावणी सादर करण्यासाठी आल्या आहेत। पण ह्या विद्यार्थिनी म्हणजे मुंबई विद्यापीठातील ह्या डिग्री घेणाऱ्या याच लोककलेमध्ये डिग्री घेणाऱ्या विद्यार्थिनी आहेत। तर तुझं नाव सांग आणि किती वर्ष झाले तू हे करते? नमस्कार, माझं नाव रुचिता एकनाथ जाधव आणि मी कल्याणची आहे। वर्ष म्हणजे लहानपणापासूनच लोककलेची आवड आहे, म्हणजे नृत्य असो आणि आता हे बेल्ले महोत्सवातला 3रं वर्ष आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद बघून, सगळ्यांची जी दाद मिळते ते बघून खूप जास्त आनंद होतोय। तुझं नाव काय? नमस्कार, माझं नाव पद्मजा ढोळे आणि मी मुंबईची आहे आणि गेली 2 वर्ष लोककला अकादमीत शिकते आहे मुंबई विद्यापीठात आणि लोकपरंपरेचा वारसा पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सगळ्याजणी। आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकू, हीच आमचा प्रयत्न आहे। नमस्कार, माझं नाव सुजाता कांबळे डांगे। कसं वाटतं इथे येऊन? खूप छान, म्हणजे दरवर्षी आम्हाला दाद मिळते आणि मुळात प्रेक्षकांकडनं आम्हाला टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद मिळते। ही आमच्या कलाकारांसाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे ही। तुझं नाव? माझं नाव अनुष्का मंडलिक आहे, मुंबईची आहे। सो आम्ही 3 वर्ष झाले इथे येतोय सलग। पहिल्या वर्षी जो प्रतिसाद आम्हाला मिळालेला त्याच्यावरून आम्ही ठरवलं की आता किती वर्ष असू दे आम्हाला इथे येऊन परफॉर्म करायचंच आहे, काहीही होऊ दे। कारण की लोकांकडून येणारा प्रतिसाद इतका मोठा होता आमच्यासाठी, कारण की आम्ही पहिल्यांदा विठाबाई नारायण गावकर ह्यांच्या गावात येऊन आम्ही पहिल्यांदा हा काय म्हणू परफॉर्मन्स देत होतो। कारण की आम्ही इतर वेळी पुण्या साईडला, मुंबई साईडला असे बरेच शो केलेत, पण इथे जी आम्हाला पावती मिळाली आमच्या कामाची किंवा आमच्या परफॉर्मन्सची ती आम्हाला इतर कुठेही नाही मिळाली आणि ह्याच्यापेक्षा ती मोठी नव्हती कधीच। तुझं नाव काय? माझं नाव स्वरांगी विजय पाटील, मी डोंबिवलीवरून आली आहे। मी ह्याच्या आधी कथ्थक नृत्य शिकते, म्हणजे आत्ताही शिकते, पण मला असं वाटतं होतं की ह्याच्यापेक्षा वेगळं आपण आयुष्यात शिकलं पाहिजे, म्हणून मी लोककलेकडे वळाले। जेव्हा वळाले तेव्हा इथे कार्यक्रम करायला मिळाला। मी लास्ट 2 वर्षांपासून येतो, तर मजा येते इथे करायला। कसा मिळतो इथे गावकऱ्यांचा प्रतिसाद? खूप छान मिळतो, खूप छान मिळतो। त्यांनाही काहीतरी वेगळं बघायला मिळतं आणि आम्ही पण इथे येतो तर आम्हालाही काहीतरी वेगळं बघायला मिळतं, म्हणून मजा येते, खूप शिकायलाही मिळतं म्हणजे। तुझं नाव काय? माझं नाव पूर्वा बोभाटे, मी मुंबईचीच आहे आणि आम्ही सगळेच म्हणजे विद्यापीठाचेच विद्यार्थी आहोत। मी आत्ता पण शिक्षण घेते, MA दुसऱ्या एका विषयात, पण तरी एक आवड म्हणून इथे यायला आवडतं, परफॉर्म करायला मिळतं, एक प्लॅटफॉर्म मिळतो, तो लोककला अकादमीमुळेच मिळाला आहे आम्हाला। तर त्याच्यासाठी म्हणजे खूप आनंद मिळतो इथे येऊन, छान वाटतं। आपण पाहू शकतो ह्या सगळ्या जणी एवढं सुंदर सुंदर असं त्यांनी साज शृंगार केलेला आहे। प्रत्येक विद्यार्थिनीच्या तोंडावर एक वेगळी स्माईल आहे आणि त्या एवढ्या आतुर आहेत की त्यांचा परफॉर्मन्स करायला। आपण त्यांचा परफॉर्मन्स याच्यानंतर पाहणारच आहोत।
बायमानूच्या सर्व प्रेक्षकांना क्रांतिकारी जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी प्राध्यापक शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर. मी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत विद्यार्थ्यांना लोककला प्रशिक्षणाचं कार्य करतो. गेल्या 3 वर्षापासून आम्ही ह्या बेल्लेच्या तमाशा महोत्सवात आमची कला सादर करण्यासाठी येतो आहे. अर्थात माझे विद्यार्थी, विद्यार्थिनी, माझे सहकारी आणि स्वतः मी आमची कला गेल्या 3 वर्षापासून इथे सादर करतो आहे. त्यात गोंधळ असेल, जागरण असेल, भारूड असेल, तमाशा असेल, पिंगळा असेल, वासुदेव असेल, या सगळ्या कला सादर करतो. पण इतर महाराष्ट्रात फिरत असताना किंवा देशभरात कार्यक्रम करत असताना जो आनंद त्या ठिकाणी भेटत नाही, तो आनंद या बेल्लेच्या तमाशा महोत्सवात भेटतो. कारण काय तर इथं येणारे जे लोककलावंत आहे हे तावून सुलाखून निघालेले, भट्टीतून निघालेले पारंपरिक तमाशा कलावंत आहे. त्याच्यामुळे त्यांना बघण्याचा, त्यांना ऐकण्याचा एक आनंददायी पर्वणी असते. आणि माझे विद्यार्थी देखील या कलावंतांकडनं खूप काही घेऊन जात असतात आणि इथून घेऊन गेल्यानंतर त्याचं नाट्यमयरित्या सादरीकरण हे माझे विद्यार्थी, विद्यार्थिनी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या TV चॅनल्सला, वेगवेगळ्या इतर सोशल माध्यमांमध्ये सादर करत असतात. त्याच्यामुळे एकच सांगू शकतो की अखंडपणे, अविरतपणे इथला हा बेल्लेचा तमाशा महोत्सव चालू राहिला पाहिजे. नुसतं कलावंतांनीच चालू ठेवला पाहिजे असं नाही, तर प्रेक्षकांनी देखील, मायबाप रसिक प्रेक्षकांनी देखील त्याच्यासाठी हातभार लावावा, एवढीच या मायबाप रसिक प्रेक्षकांना आणि कलावंतांना कळकळीची नम्र विनंती. धन्यवाद. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त बायमाणूस.